नमस्कार मित्रांनो, कसे सर्व पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आत्ता आपण आहे ना एक छोटीशी व्हिडिओ बनवणार. छोटीशीच आहे, जास्त मोठी नाही. छोटीशी व्हिडिओ यासाठी बनवतोय कारण आता आपण आलो आहे रोह्यामध्ये LTP कॅम्प आहे आपलं लीडर ट्रेनिंग प्रोग्राम. तर ते कॅम्प आहे, त्यासाठी आलो आहे. मुंबई युनिव्हर्सिटी आयोजित केलेलं कॅम्प आहे. तर स्टेट लेवलचं कॅम्प आहे. तर आता आपण त्यासाठी आलो. तर आलो इथे, खूप काही शिकलं. सकाळी आलो, त्याच्यानंतर सकाळी आल्यानंतर प्रवास करून आलो. त्याच्यानंतर आपण सर्व पोरं होते तिथे, 50 पोरं आहे तिथे, कमीत कमी 50 आहेत. तर ती पोरं आहेत, त्यांच्यासोबत मैत्री पण झाली, लवकर झाली मैत्री झाली. सर्व एक नंबर आहे सर्व इथे. आणि त्याच्यानंतर इथे भरपूर काही शिकायला भेटते. आणि पुढे 5 दिवस आम्ही अजून राहणार आहे. तर त्याच्यानंतर 5 दिवसात पण आम्ही जे काय आपल्याला शिकायला भेटेल त्या शिकणारच आहे. त्यानंतर थोडीशी व्हिडिओ दाखवते तुम्हाला की आता आम्ही इथं आल्यावरती काय काय करतो आहे. तर त्यानंतर आज आहे ना आमची म्हणजे सर्वांचे डे वाईज हे असतात, मॅनेजमेंट असतात. तर आता आमचं किचनमध्ये काम आहे, म्हणजे आज स्वयंपाकचं मॅनेजमेंट आमच्याकडे आहे. तर मित्रांनो, आज आम्ही स्वयंपाक करणार आहोत. आपले जे पार्टनर्स आहेत, ग्रुप लीडर जे आहेत, आमच्या ग्रुपचं नाव आहे शिवनेरी. तर ते जे आहेत तिथले जे मेंबर्स आहेत ग्रुपमधले, तर ते आतमध्ये काम करतायत. तर आपण चला जाऊयात आणि बघूयात कोण काय करतंय, कसं करतायत, आणि एन्जॉयमेंट वगैरे सर्व आहे तिथे. तर जेवढी थोडक्यात व्हिडिओ होईल तेवढी मी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओवर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर जाऊयात आणि बघूयात. तर मित्रांनो, हे कोकण एज्युकेशन सोसायटी आहे, आपलं कॉलेज आहे. इथे कॅम्प आहे रोह्यामध्ये. तर आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात हे पोरं वगैरे काय करतात, आपले मेंबर्स जे आहेत ते काय करतात ते आपण आता बघणार आहोत. तर जाऊयात. थोडक्यात ही सर्व आपली मंडळी इथं. त्याच्यानंतर आमच्या डॉन ग्रुपमधल्या हे लीडर आहेत आमचे ग्रुपचे. आणि त्याच्यानंतर हे आमचे प्रोफेशनल चपाती लागणारे. मित्रांनो, इथं चपाती बनवायचं काम चालू आहे. आणि यांना काही काम नाही तसं, रोजचं पण काही काम नसतं आपलं. काय होतं काही. आणि हे किचन, आणि किचनमध्ये आपल्या संबोधित आई आणि ओंकार भाऊ चपाती शिकवण्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यानंतर आपले काका इथे आहेत, जे भाजी सर्व म्हणजे बोलतात ना आचारी, ते काम हे करतायत. तर तुम्ही बघू शकता. भाऊ, किती वर्ष झाली तुम्हाला इथे काम करताय तुम्ही? कॉलेजला जाऊन 18 वर्ष 17-18 वर्ष काम करतो. 18 वर्ष झाली बाबाने इथं ते काम करतायत. त्याच्या म्हणजे राहायला कुठं असतं तू? राहायला इथंच असता मग काम असलं का? अच्छा. आता हे जिल्ह्याचं हां. तर मित्रांनो, हे सुद्धा आपल्यासारखेच आहेत, कॅम्प आहे म्हणून ते आले. मित्रांनो, संबोधितही आमच्या मेंबर आहेत ग्रुपच्या. आणि इथं चपाती शिकवण्याचं जो काम आहे तो त्याने घेतला आहे. त्याच्यानंतर इथं सर्व आहे बघा, ही चपाती आहे. तू आलास काय तिथून आलास का? तू बनवत होतास ना. आणि सर आहेत आपले, आमचे लीडर असा नाही, कॅम्पच्या पूर्ण डॉन आहे त्या. आणि आमचे कॅमेरामॅन बघू शकता, चष्मिश कॅमेरामॅन यांचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब टू हिज यूट्यूब चॅनल. आता ब्लॉगिंगसाठी मोठे माणसं आलेली आहेत. ही आमची कुक आहे, चपाती बनवणारे. से हाय हाय बोल पाहिजे. आणि हे आमचे सरपंच साहेब. आणि आणि ही चपाती बघा, चपाती फिरवते बनवताना. आणि आमच्या ग्रुपचे उपसरपंच जिथे त्यांचा फोन आलेला आहे. उपसरपंच काम भारी करतो. ते चपातीची Please.
अशी म्हणजे वोटिंग अवेअरनेस तिच्या त्या गोष्टीला किती महत्त्व आहे, किती त्या गोष्टीने किती फरक पडतो, काय पडत नाही, त्याचे ड्रॉबॅक्स आणि त्याचा पॉझिटिव्ह साईड एकेका सिनारीवर सांगायचा ट्राय करतो. वेळेस सिनारी कमी होतो, त्यामुळे जेवढं नसेल तेवढं करा आणि ऐका. आम्हाला तुमची सपोर्टची गरज आहे, टाईम कमी. ओके, चालू करूया. 3, 2, 1. चल आपल्याला जायचं आहे. आता इलेक्शन लागले, सुट्टी लागली, आपण फिरायला जायचं आहे ना. आपल्याला काही मतदानाचं काही घेणं देणं नाहीये. नाही बाबा, पण मतदानाला जायचं आहे. लवकर निघा तुम्ही. अरे काय नसतं मतदान वगैरेचं बेटा, असं काय ऐकतेस? अगं ती 100 वर्ष राजेशाहीमध्ये होतो, आता लोकशाही लागलेली आहे. आपण मतदान म्हणजे हक्क आहे, आपला अधिकार आहे, तो आपण बजावलाच पाहिजे. आणि चला लवकर निघा. सिनारिओ बघितला हो. याच्यातून सांगायची एकच गोष्ट, एक तो जरी स्ट्रॉंग असला तरी बाकीची मॅनिप्युलेशन पॉवर जास्त होती. चांगल्या माणसाला पण वाईट कामासाठी घेऊन गेले. वाईट असं म्हणता नाही येत, कारण त्यांचं थॉट प्रोसेस वेगळी आहे, त्याची थॉट प्रोसेस वेगळी. त्याला तो ते रिअलायझेशन झालं त्यांना झालेलं नाही. आता याच्यावरती सोल्युशन काय ते बघ. अरे तुम्ही इथे जा, मतदानाला गेलात की नाही? आज मतदान आहे. आमच्या गावामध्ये काय होणार आहे? अगं तू म्हण नाही ऐकलंस? कोणती? थेंबे थेंबे तळे साचे, एकेका थेंबाने तळ साचतं. आपल्या एक एक मताने चांगला उमेदवार निवडून येईल. अरे पण एका मताने काय होणार आहे? ते मशीनचा होता तो होणार तो होणारच. अगं अटल बिहारी वाजपेयींची सीट एका ओटाने पडलेली. अरे पण तेव्हाचा काळ वेगळा होता, आताचा काळ कसा आहे? आणि जसं पण राजकारण्यांना जे करायचं ना तेच करणार, भ्रष्टाचार तर भ्रष्टाचारच करणार आहेत. हे बघा, मी तुम्हाला समजायचा प्रयत्न केला, पण मी तर मतदान करणार. तुमचं तुम्ही बघा. या सिनेरीमध्ये एक पॉझिटिव्ह साईड वाढली, दुसरी साईड थोडीशी न्यूट्रलाइज झाली. कसं त्यांनी त्याच्या हिशोबाने जेवढं प्रॅक्टिकली सांगता येईल रेफरन्स देऊन तसं सांगितलं. यांनी काय विचार केला, यांच्या मनात कुठेतरी आलं की ठीक आहे त्यावेळेस असं त्रास होत होता, एका मताने अटल बिहारी वाजपेयींची सीट पडली किंवा असं तसं. त्या सिनेरीमुळे जे अपोज करत होते त्यांच्या डोक्यात थोडासा विचार आला की हा जर आपल्याला एवढं सांगतोय आणि याचा फोर्सही नाही आहे, त्याच्या गोष्टीच्या मागे काहीतरी लॉजिक असेल. ते कसं सॉल्व्ह होईल ते बघ. आणि हाय अरे कसा आहे? मस्त, तू कशी आहेस? मी पण मस्त. अरे काय बोलतोस मग बाकी? काय बारा मस्त प्लॅनिंग चालू आहे. मतदानाच्या सुट्ट्या पडले ना? अरे पण मतदानाच्या सुट्टीला कुठे जाणार आहेस तू? आता मस्त फिरायला जाऊ. अरे मतदान ही आपली जबाबदारी आहे, ती आपल्याला पार पाडायलाच हवी. अरे कुठे काय ते मतदान वगैरे, चल जाऊ मस्त फिरायला. अरे मतदानाचं ठीक आहे, सुट्टीचं पण ठीक आहे, पण मला सांग आपल्या ऑफिसचा जो पेमेंट नाही झाला त्याचं काय? ते पेमेंटची वाट बघते. मतदान म्हटल्यावर तर बरोबर नेते येतात घरात, दाल पूजाला नका घेऊन. बरोबर बोलला. हा मग चल चल. अरे थांबा थांबा, कुठे चालत फिरायला? तुमच्या अशा वागण्यामुळे भारत देशामध्ये बेरोजगारी वाढली आहे. तुमचा मतदानाचा अधिकार आहे तो आपण केलाच पाहिजे. हो हो बरोबर आहे तुझं, आम्हाला पण पटतंय. आपण ही जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. चला मग जाऊया मतदानाला. तर मंडळी हा छोटासा आमचा एक पथनाट्य होता, त्याचा मी सारांश थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो की नक्की याचा उद्देश काय होता. जसं एका दीदीने आमच्या दादा लोकांना काय सांगितलं की तुमची चपाती थोडी कच्ची होती. तिने काय एक मध्ये प्रश्न उचलला, हिंदीमध्ये म्हणाल एक चुंगली की ही चुंगली आपलं एक मतदान असतं, आपलं एक वोट. जसं ह्यांनी सांगितलं की अटल बिहारी वाजपेयी सीट एका मताने पडली होती. तुमचा एक जो वोट असतो, तुमचा एक प्रश्न उचललेला, तुमच्याकडे एखादा समजा नेता आहे तसं वोट मागला की मला वोट द्या, मी तुम्हाला हे दे. ठीक आहे, जर तू आम्ही मागच्या टायमाला तुला वोट दिलं होतं, तू गेल्या 5 वर्षात आम्हाला काय दिलंस हा प्रश्न, तुमची एक उंगली, जसे तुम्ही वोट माझं दिसत असेल इथे मी पण सुद्धा वोट केलेला आहे, त्या एका प्रश्नाचं महत्त्व त्या जेव्हा नेत्याला जेव्हा टोचेल तेव्हा कळेल की आपण गेल्या 5 वर्षात काय केलं आहे. असं एक प्रश्न, एक उंगली तुम्ही जेव्हा त्या नेत्याला कराल तेव्हा त्या मतदानाचा खरा अर्थ त्या नेत्याला आणि तुम्हाला समजेल की तो एक मतदार नक्की तुम्हाला काय करून देऊ शकतो. एका हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये समजा काही प्रॉब्लेम झाला, आपण किती प्रश्न उचलणार, आपण सफर करण्यासमोर आपण निघून टाकणार. तोच समजा आपण किराणा माझ्या दुकानात गेलो, तांदळाला एक खडा सापडला, हे तांदळात खडा काय, खडा नसेल, तांदळात खडा वगैरे आहे का, एक प्रश्न छोटासा आपण विचारणार का, कारण आपल्याला त्याची गॅरंटी नाही. जर तुम्ही एका छोट्या तांदळाबद्दल विचार करताय तर पुढचे 5 वर्ष तुमचं भवितव्य तुम्ही एका नेत्याच्या हातात देता. त्या नेत्याच्या हातात देताना तो एक प्रश्न जर तुम्ही नाही विचारलात, सरळ डायरेक्ट वोट दिलात,
काही फायद्याचं नाही. त्यामुळे तुमचा नेता डोक्याने विचार करून निवडा. तुमचं एक मत डोक्याने विचार करून जो नेता तुम्हाला 5 वर्षात काहीतरी देऊ शकतो त्या नेत्यालाच वोट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मतदान करा. तुमचा एक वोट खूप महत्त्वाचा ठरू शकतो. हे आम्हाला या पत्रकारातून सांगायचं होतं. आणि भ्रष्टाचारी होऊ नका. जसे नेते झालेत पैसे घेऊन विचार करून ते मतदान करू नका. तुमच्या डोक्याने सुद्धा थोडा विचार करा की तुम्हाला पुढे 5 वर्षाचा आउटकम काय मिळतो. एवढंच आम्हाला थोडक्यात या पत्रकारात सांगायचं होतं. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो आता आपले जेवण वगैरे कम्प्लिटली झालं आहे. आता 4 नंबर ग्रुपची मगाशी होती दुपारी, ते तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात बघितला जेवढा काही ते दिसलं किंवा आपण ह्या कॅम्पमधून जे काही शिकलो किंवा आपल्याला जे काही शिकायला भेटते हो लवकरच घेतो. तर जे काही आपण शिकलो या कॅम्पमध्ये त्याच्यानंतर उद्यासुद्धा आपण काही ना काहीतरी शिकणारच आहोत. तर या मॅडम बघा खुश आहेत खूप ब्लॉगमध्ये येण्यासाठी. नमस्कार. आज त्यांनी जेवण बनवलेलं होतं, चपाती झाली नव्हती, चपाती कशी काही झाली होती करपवलेलं त्यामुळे चांगली नव्हती. पहिली नाही करायची आणि चहा बघा एवढे पण हे नाही मॅनर्स नाही त्यांना. आणि कॉलेज तर यांचंच आहे, फॅसिलिटीज काय नाही. मित्रांनो आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. लवकरात लवकर आपण फुल ब्लॉगसुद्धा घेऊन येऊ. ही छोटीशी व्हिडिओ होती कारण एक छोटासा टप्पा दाखवायचा होता की आम्ही इथं आल्यामुळे तुम्हाला कसं म्हणजे आम्ही इथं काय फील केलं वगैरे ते सर्व तुम्हाला दाखवायचं होतं. तर छोटीशी व्हिडिओ होती. तर ही छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.